तर जरांगे हे शिवनेरी किल्ल्यावर आलेले आहेत आणि त्यांनी शिवरायांना अभिवादन केलेलं आहे। मनोज जरांगे हे कालच जुन्नरमध्ये दाखल झालेले होते। त्यांनी त्यांचा मुंबईकडे कूच केलेली आहे। मुंबईमध्ये उपोषण करण्याआधी ते आता शिवनेरी किल्ल्यावर आलेले आहेत आणि त्यांनी शिवरायांना अभिवादन केलेले आहे। त्यांच्यासोबत अनेक मराठा आंदोलक देखील उपस्थित आहेत आणि आता शिवरायांना अभिवादन केल्यानंतर मनोज जरांगे पाटील हे मुंबईकडे कूच करतील। राजत जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने कूच करणार आहेत। शिवरायांना अभिवादन करून ते मुंबईकडे निघणार आहेत आणि शिवरायांना अभिवादन केलेलं आहे। ते काही वेळापूर्वीच चालत शिवनेरी गडावर आलेले होते आणि त्यांनी आता शिवरायांना अभिवादन केलं आहे। उद्या मुंबईतील आझाद मैदानामध्ये मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषण करणार आहेत आणि त्यासाठीच ते आता मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत। हजारो मराठा बांधवांसह मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने कूच करतायत। काल रात्रीच ते जुन्नरमध्ये दाखल झालेले होते। जुन्नरमध्ये आल्यानंतर ते आता शिवनेरी किल्ल्यावर आलेले आहेत आणि शिवरायांना त्यांनी अभिवादन केलेले आहे आणि आता शिवरायांना अभिवादन केल्यानंतर ते मुंबईच्या दिशेने रवाना होतील। मुंबईतील आझाद मैदानामध्ये ते हे उपोषण करतील आणि त्यांच्यासोबत हजारो मराठा बांधव असणार आहेत। त्यांनी शिवनेरी गडावरील ही जी माती आहे ती आपल्या कपाळी लावलेली आहे आणि आपण यासह आपल्या मोर्चाला सुरुवात करतोय, आंदोलनाला उपोषणाला सुरुवात करतोय असं देखील त्यांनी म्हटलेलं होतं। हजारो मराठा बांधव त्यांच्यासोबत आहेत आणि राज्यभरामधून खरं तर मराठा बांधव हे या उपोषणामध्ये सहभागी होण्यासाठी मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। मनोज जरांगे पाटील देखील आजच मुंबईच्या दिशेने निघणार आहेत। त्यांनी आता शिवरायांना अभिवादन केलेलं आहे आणि ते आता मुंबईच्या दिशेने निघतील। आपण पाहतोय मोठ्या संख्येने मराठा बांधव या ठिकाणी आहेत। जोरदार घोषणाबाजी केली जाते। केवळ इतकेच मराठा बांधव नव्हे तर राज्यभरातून अनेक मराठा बांधव आलेले आहेत आणि ते आता मुंबईच्या दिशेने रवाना झाले। तर काही मराठा बांधव हे मुंबईमध्ये दाखल देखील झालेले आहेत। केवळ एका दिवसासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला परवानगी देण्यात आलेली आहे आणि 8 तासांसाठी ही परवानगी असणार आहे। यावेळी मनोज जरांगे यांच्यासोबत केवळ 5000 कार्यकर्ते आणि 5 वाहनांना परवानगी देण्यात आलेली आहे। मात्र अशी कोणतीही अट आम्हाला घालू नका, ज्यांना मुंबईमध्ये येण्याची इच्छा आहे त्यांना मुंबईमध्ये येऊ द्या असं मनोज जरांगे यांनी म्हटलेलं होतं। तर आपण पाहतो शिवनेरी गडावर जी माती आहे ती माती त्यांनी आपल्या कपाळी लावलेली आहे आणि आपण जो काही आरक्षणाचा लढा देतोय तो लढा आरपारचा लढा आहे, आता थांबणार नाही, माघार घेणार नाही असं देखील मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलं। आता कोणतीही चर्चा होणार नाही। जर अंमलबजावणी करायची असेल तर ती त्वरित करा। जर आम्हाला केवळ एका दिवसासाठी परवानगी दिली जाते तर मग एका दिवसामध्येच अंमलबजावणी करा असं देखील त्यांनी म्हटलेलं होतं। चालणाऱ्या मराठ्यांना सुद्धा आता त्रास देणार नाही। आता आज सिद्ध होईल की छत्रपती शिवरायांच्या विचाराने चालणारे सरकार जर असेल तर मराठ्यांच्या मागण्याची अंमलबजावणी करेल आणि मराठ्यांना आंदोलनापासून रोखणार नाही। मी त्याच रायगडाची, त्याच शिवनेरी गडाची, छत्रपती शिवरायांच्या पवित्र भूमीची माती लावून तिकडे चाललोय, शांततेत करणार। आता सरकार आहे का नाही छत्रपतींच्या विचाराचं हे आता सिद्ध होईल। आता परिणामाची चिंता नाही। गोळ्या घातल्या तरी भेट नाही मी आता, गोळ्या घातल्या तरी गोरगरिबांसाठी गोळ्या झेलायला तयार आहे। पण आता लक्षात येईल छत्रपतीच्या विचारानं जर सरकार चालतंय तर छत्रपतीच्या विचारानं चालणाऱ्या मराठ्यांवरती गोळ्या घालतंय का, आंदोलन करू देतंय का नाही, आम्ही मरायला तयार आहेत। विश्रामगृहाच्या 4 पायऱ्या चढणं तुम्हाला मुश्किल झालं होतं, तुम्हाला तुमच्या सहकार्याने उचलून धरून नेलं होतं। तुम्ही आता शेकडो पायऱ्या ज्या आहेत त्या चढल्या आणि एक वेगळी ऊर्जा तुमच्यात बघायला मिळाली। मला दुर्गराज रायगडावरती सुद्धा गेलं ना, मला ऑटोमॅटिक चालता येत। आता ते लोकांना काही वाटेल त्याच्याशी मला नाही देणे घेणं। मी विचारावरती चालतो, इतिहासाच्या, छत्रपती शिवरायांच्या। मला बळ मिळतं ऑटोमॅटिक। 2-4 पायऱ्या चढलो मी मनाने चढतो। हे सत्य, ही म्हणजे काय अंधश्रद्धा नाही आहे, ही राजांवरती अपार श्रद्धा आहे माझी आणि त्याच्यातून मी ते सिद्ध करून दाखवलेले की आतापर्यंत 3 करोड मराठ्याला आरक्षण पण मिळून दिले। इतकी मोठी शक्ती पृथ्वीवर कुठंच नाही, ती आपल्या महाराष्ट्रात आहे, शिवनेरी आणि रायगड। गडावरती चढताना बळ मिळाला असं म्हणाला, आता याच बळाच्या जोरावरती मुंबईत तुम्हाला सरकारकडनं यश मिळेल असं वाटतं? आता जर ते छत्रपती शिवरायांच्या इतिहासावर चालत असतील, त्या विचारावर चालत असतील, आम्ही सुद्धा तीच माती कांपळाला लावून चाललोय। आता आमची अडवणूक पण होणार नाही जर ते नसतील तर।
आणि मागण्यालाही मान्यता देतील आणि ते असतील तर हिंदू विरोधी कोण हे उद्यापासून सिद्ध होईल. तुम्ही म्हटलात की कपाळातल्या माती लावून एक दिवसाची परवानगी आहे असं सांगण्यात आलंय आणि 5,000 लोकांची परवानगी असं सांगण्यात आलंय आणि पाटील यांनी कायद्याची अंमलबजावणी करावी अशी एक जी आहे ती मागणी होती किंवा बोललं जातं. करतोयच ना, कायद्याचीच सगळं पालन करतोय. ते सांगतायत तेच करतो, पण एक दिवसाचं हा कुठला कायदा आहे?